चांदूर रेल्वेतील नितेश मेश्राम मृत्यू प्रकरणात ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, तर त्या घरातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्यात यावी असे निर्देश देण्यात आले. अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांची माध्यमांना माहिती. अमरावतीच्या चांदूर रेल्वे येथील एका गरीब अनुसूचित जाती प्रवर्गातील बौद्ध समाजाचा तरुण नितेश मेश्राम याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जे काही निष्कर्ष निघतील, आयोग म्हणून या प्रकरणात चौकशी करताना जे नोंदवले आहे या संदर्भाने निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला आहे, त्यामुळे भारतीय न्याय संहितेच्या कलम 106 प्रमाणे गुन्हा दाखल करावा. हा अनुसूचित जाती प्रवर्गातला असल्याने त्याच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीच्या प्रकरणात देखील कलम लावावी अशा पद्धतीचे निर्देश दिले असल्याचे अनुसूचित जाती आयोग उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम म्हणाले. नोट लिस्ट डॅन ऑफिसर यांनी स्वतः या प्रकरणी चौकशी करावी आणि तत्काळ अशा पद्धतीचा अहवाल आयोगाला द्यावा अशा पद्धतीचे निर्देश दिलेले आहेत. यामध्ये ॲट्रॉसिटी कलमांची वाढ करून सामाजिक न्याय विभागानं या मृतक परिवारातल्या एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी आणि बागायती किंवा कोरडवाहू अशा प्रकारची जमीन न्याय नियमाप्रमाणे द्यावी आणि परिवाराला पेन्शनसुद्धा देण्यात यावी अशा प्रकारचे निर्देश देण्यात आल्याचे धर्मपाल मेश्राम म्हणाले. चांदूर रेल्वे येथील एक गरीब अनुसूचित जाती प्रवर्गातील बौद्ध समाजाचा तरुण नितेश मेश्राम याची दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. तपासाअंती त्याची हत्या की काय ते निष्कर्ष निघतील. आयोग म्हणून या प्रकरणात चौकशी करताना जी निरीक्षणं मी नोंदवलेली आहेत त्या संदर्भाने डेथ ड्यू टू नेग्लिजन्स निष्काळजीपणामुळे मृत्यू झालेला आहे. त्यामुळे भारतीय न्याय संहितेच्या कलम 106 प्रमाणे गुन्हा दाखल करावा. हा अनुसूचित जाती प्रवर्गातला असल्याने त्याच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीची प्रकरणं देखील कलम लावावीत अशा पद्धतीचे निर्देश मी दिलेले आहेत. आणि नॉट लेस दॅन IPS ऑफिसर यांनी स्वतः या प्रकरणाची चौकशी करावी आणि तत्काळ तशा पद्धतीचा अहवाल आयोगाला द्यावा अशाही पद्धतीचे निर्देश मी दिलेले आहेत. यामध्ये ॲट्रॉसिटी कलमांची वाढ करून सामाजिक न्याय विभागाने या मृतक परिवारातल्या एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी, त्याला बागायती किंवा कोरडवाहू अशा पद्धतीची जमीन न्याय नियमाप्रमाणे द्यावी आणि त्याच्या परिवाराला पेन्शन देखील द्यावी अशा पद्धतीचे निर्देश मी आजच्या बैठकीत ही बैठक समाप्त करताना दिलेले आहेत. 7 महिने झाले अद्यापर्यंत न्याय उपोषणाला सुद्धा बसले. हे खरं आहे, परंतु ज्या 13 जानेवारीला पहिल्यांदा आयोगाच्या पुढे हे प्रकरण माहितीस्तव सादर झालं, हे जे काही प्रकरण घडल्याची तारीख 10/6/2024 अशी आहे आणि तेव्हा जेव्हा हे प्रकरण जानेवारी महिन्यात आयोगाच्या पुढं आलं, आम्ही त्यामध्ये गांभीर्याने दखल घेत या प्रकरणाचा छडा लावलेला आहे आणि आत्ता मी सांगितल्याप्रमाणे त्या निष्कर्षाप्रत आयोग पोचलेला आहे आणि तशा पद्धतीचे आवश्यक ते सर्व प्रकारचे निर्देश मी निर्गमित केलेले आहेत.